श्री देवी शारदा, प्रभु श्री रामचंद्र, भगवान श्री गोपाल कृष्ण, श्री महारुद्र हनुमान, महर्षि श्री वेदव्यास, श्रीमद आद्य शंकराचार्य, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज या सर्वांच्या प्रेरणेनं आणि तुम्हा सर्व मंडळींच्या आशीर्वादानं आज वैशाख शुद्ध चतुर्थी. शुद्ध चतुर्थीला आपण विनायकी चतुर्थी म्हणतो आणि वद्य चतुर्थीला संकष्टी म्हणतात. आपण कालच बघितलं होतं की कलियुगाची 3 जी लक्षणं आहेत त्याच्यातलं सगळ्यात महत्त्वाचं लक्षण आहे ते म्हणजे कलौ चंडी विनायकौ. म्हणजे कलियुगात विनायक हे गणेशाचं विशेष रूप आपलं नेतृत्व करताना दिसलं पाहिजे. त्याच्याच बरोबर सांगितलं होतं संघे शक्ती कलौ युगे. एकत्र येऊन आपण अनेक जण एकत्र येऊन हा सत्संग आपण साजरा करतो किंवा संपन्न करतो आणि सगळ्यांचा सहभाग असतो. याच्यात महाराजांची शक्ती, एकंदर महाराजांचा प्रभाव ही श्रीकृष्णाची करंगळी आहे. पण आपण हा जो सत्संगाचा गोवर्धन गेले काही दिवस उचलतोय तर आपापल्या प्रत्येकाची काठी आहे, लक्षात ठेवा. असं इथे कोणीही नाही आहे. फक्त महाराजांची शक्ती, महाराजांचं चैतन्य, महाराजांचा प्रभाव ही कृष्णाची करंगळी आहे जी खरी गोवर्धन उचलते. म्हणून आपण काही दिवस संघे शक्ती म्हणजे आपण एकत्र येऊन काहीतरी सहचिंतन करतोय. आणि तिसरं जे आपण बघितलं की ते सगळ्यात महत्त्वाचं असं होतं की हरेर नाम हरेर नाम हरेर नाम कलो युगे. आज या तिघांचा प्रत्यक्ष अनुभव घेण्याचा दिवस आहे. विनायकी म्हणल्यानंतर विनायक या नेतृत्वाचा आपल्याला विचार करायला पाहिजे. गणपतीच्या उपासनेत सगळंच विषम संख्येचं आहे. म्हणजे गणपती बसवतात तो कधी 1 दिवस, कधी 3, कधी 5, कधी 7, कधी 9, 11 किंवा 21 दिवसांचा. हे सगळे ऑड नंबर्स आहेत, विषम संख्या. त्याचप्रमाणे दुर्वांची जोडी 21, प्रदक्षिणा घालायच्या असतील 21, तुम्हाला संकष्टी करायच्यात 21. हे जे आहे ना 21 आवर्तनं करूया मंत्राची. कारण का की विषम म्हणजे संकट आणि हा संकटांचा स्वामी आहे, हे लक्षात ठेवा. हा संकटांचा स्वामी असल्यामुळे विषम संख्या ही या विघ्नहर्त्याची संख्या आहे. म्हणजे त्याचं स्वरूप वर्णन करणारी, कार्याचं स्वरूप वर्णन करणारी. पण मग त्याच्या उपासनेची जी तिथी आहे ती चतुर्थी का, ती पंचमी सप्तमी वगैरे असं का नाही? तर त्याला एक उत्तर गणपतीचं जे प्रसिद्ध स्तोत्र आहे अथर्वशीर्ष त्याच्यातच मिळालेलं आहे. त्वं गुणत्रयातीतः, त्रय अतीत म्हणजे चौथा. त्वं कालत्रयातीतः म्हणजे आपण जरी काळाची सोयीने असे 3 कप्पे तयार केले की काय, भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ. पण या सगळ्यांना ग्रासून असलेला किंवा व्यापून असलेला जो काळ आहे महाकाळ तो गणेश आहे, हे लक्षात घ्या. त्वं देहत्रयातीतः, किती देहाचे तुम्ही 3 प्रकार वगैरे केले. तर अवस्थात्रयातीतः, जागृती, स्वप्न, सुषुप्ती किंवा आरंभ, मध्य, अंत किंवा आपण म्हणतो उत्पत्ती, स्थिती, लय, ह्या सगळ्या अवस्था आहेत. पण या सगळ्या अवस्थांच्या पलीकडे गणेशच आहे. सर्वम जगदिदम त्वत्तो जायते, म्हणजे निर्मिती गणेशातून आहे. सर्वम जगदिदम त्वत्तस्तिष्ठती, आत्ता ही जी या विश्वाची स्थिती आहे तीही गणेशा तुझ्यातच आहे. सर्वम जगदिदम त्वयि लयमेष्यते, ही तिसरी अवस्था. या जगाचा लय, प्रलय, विलय हा सगळा तुझ्यातच होणार आहे गणेशा. पण चौथी सर्वम जगदिदम त्वयि प्रत्ययेती, या जगाचा प्रत्यय हा तूच देतोस गणेशा. म्हणून चौथी जी अवस्था आहे ती चौथी अवस्था, चौथी तिथी म्हणून चतुर्थी गणेशाचं एक स्वरूप, त्याच्या कार्याचं स्वरूप म्हणून आपण मान्य केलेली आहे. पण महाराज पुढे जाऊन सांगतात की आम्ही संत लोक असतात, आमची अखंड 5वी अवस्था म्हणजे तुरीय अवस्था समाधीची ती चौथी म्हणलेली आहे. एक आहे जागृती, दुसरी आहे स्वप्न आणि तिसरी आहे सुषुप्ती, गाढ झोप. या 3 अवस्था आपल्याला असतातच. पण या 3ही अवस्थांचा अनुभव घेणारा किंवा 3ही अवस्थांचा जाणता साक्षी ही कुठली तरी एक अवस्था आहे ना, त्याला तुरीय म्हणजे समाधी अवस्था म्हणतात. पण ऋषींची समाधी कशी असते, कृष्णाने सांगितलेलं, मी वाटच बघत असतो या ऋषींच्या समाधीत मी अडकलोय आणि जर समाधी जरा जरी भंगली किंवा संपली की मी निसटलोच त्यांच्या मनातून.
मी वैकुंठात नसेन, ऋषींच्या मनात नसेन, रविबिंब म्हणजे मी सूर्यबिंबात सुद्धा एक वेळ नसेन, पण मद्भक्ता यत्र गायंती तत्र तिष्ठामी नारद. हे नारदा, माझे भक्त जिथे नामस्मरण करत असतात, गायन भजन प्रवचन चालू असतं, तिथे मी असतोच असतो. तिष्ठती, कमरेवर हात घेऊन 28 युग उभा असतो, कारण हे पंढरीचं वैभव आहे. तर तसं लक्षात घ्या की आपण ज्या वेळेला चतुर्थीचा विचार करतो त्यावेळेला महाराज म्हणतात चतुर्थ अवस्था, तुरीय अवस्था ही खूप चांगली आहे, पण आम्ही संत मंडळी ही कायम या अवस्थेत असतो. म्हणजे समाधी लागली, लावली आणि ती संपली तरी सुद्धा आम्ही समाधी अवस्थेतच होतो. फार चांगलं उदाहरण आहे हे की आम्ही व्यवहार करतो समाधीचा, त्या समाधी अवस्थेचा आम्ही व्यवहार करतो. चालता बोलता न मोडे आसन, न भंगे ते मौन कदा कळे. आम्ही चाललो तरी आमचं आसन भंग पावत नाही, आणि आम्ही बोललो तरी आमचं मौन भंग पावत नाही. ही काय अवस्था आहे? आपण बद्ध पद्मासनस्थम वगैरे रामाचं करतो ना, वर्णन करतो किंवा ध्यान करतो रामाचं, तर दोन अवस्था आहेत. तो पद्मासन म्हणजे काय? त्याच्या आसनावर कमळ कमळ आहेत, जसं मयूरासन, गरुडासन, सिंहासन, तसं हे पद्मासन. अनेक ठिकाणी रामाच्या चित्रात दाखवलेलं असतं की त्याच्या आसनावर सगळीकडे कमळ आहे, आणि कमळ हे अलिप्ततेचं प्रतीक आहे, हेही आपण पाहिलं. त्याच्यानंतर बद्ध पद्मासनस्थम, अगदी तुम्ही पद्मासन ही एक अत्यंत अवघड अशी आसनाची अवस्था म्हणली जाते. तुम्ही बसलात त्याच्यात, उठलात की तुमचं पद्मासन संपलं, पण मनाचं पद्मासन आमचं चालू असतं. शरीराच्या पद्मासनाला मर्यादा आहे, पण आमचं मनाचं पद्मासन, पद्म म्हणजे कमळ, आपण चरण कमल, नेत्र कमल किंवा पादांबुज ही सगळी कमळाचे नाव आहेत. राजीव लोचन म्हणजे आमची दृष्टी अत्यंत मंगल असते, कल्याणकारी असते, पण कुठेही चिकटून बसत नाही. हे काय सुंदर दृश्य होतं नाही, हो सुंदर होतं, सुंदर आहे, चला पुढे जाऊया. मंगल दृष्टी आहे आमची. आमचे चरण कमल, कुणी धरलेत कुणी सोडलेत काय आम्हाला लक्षही नसतं तिकडे. चरण कमल म्हणजे सगळी आमची इंद्रिय आहेत ना, ती इंद्रिय काम करतात, उपभोगी घेतात, प्रारब्ध म्हणल्यानंतर देहाचे भोगही भोगतात, पण तो कशावरती आसक्त होत नाहीत, कशालाही चिकटत नाहीत. हे फार महत्वाचं आहे. आणि हे आपण शिकायचं संतांच्या पायाशी बसून. आज महाराजांचा जो विषय आहे लक्षात ठेवा, तो आपण महाराजांची विलक्षण बुद्धिमत्ता. म्हणजे साध्या साध्या प्रसंगात महाराज, एक वकील येतो गोंदवल्याला आणि म्हणतो ते रेड्याच्या तोंडून वेद वदवले, हे आम्हाला काही पटत नाही. ज्ञानेश्वरांनी, ते मोठे संत असतील पण तुम्ही सुद्धा संतच आहात ना, हा जो कुत्रा आहे ना तुमचा, राम राम म्हणून दाखवा त्यांच्या तोंडून. महाराज काय उत्तर देतात म्हणून सगळे बघत राहिले. ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या तोंडून वेद वदवले, आमचा विश्वास बसत नाही, पण ते मोठे संत होते. तुम्ही या कुत्र्याच्या तोंडून राम राम म्हणून दाखवा. महाराज म्हणाले, गेले काही दिवस तुम्ही इथे आहात, मी पाहतोय तुमच्या तोंडून सुद्धा मी एकदा राम म्हणून घेतलेलं नाहीये. तुमच्या तोंडून, तर कुत्र्याच्या तोंडून काय घेणार आहे? तो गप्प बसला. विचार करा. म्हणाला वकील, तर नंतर म्हणाला की आमच्यासारख्या वकिलांचे बाप आहात तुम्ही महाराज. एक जण जातो आणि महाराजांना सांगतो की माझा मुलगा माझा ऐकत नाही. ते म्हणाले एकदा माझ्याकडे पाठवून द्या. तो येणार नाही. अहो प्रयत्न तरी का? मी सांगतो ना तो येणार नाही. जरा सांगा ना त्याला पाहून. नक्की येणार नाही, मी लिहून देतो. असं 3-4 झाल्यानंतर महाराज म्हणतात, तुम्ही तरी माझं कुठे ऐकताय? म्हणून तुमचा मुलगा तुमचं ऐकेल? आपल्या तक्रारी कळतच नाही आहे. रिमोट माझ्या हातात आहे, मुलाला सांगतो टीव्ही बंद कर. तो म्हणतो बाबा रिमोट तुमच्याच हातात आहे, मी काय टीव्ही बंद करू? कारण त्याच्यापेक्षा जास्त क्रिकेटची मॅच बाबांना बघायची आहे. पण त्याची परीक्षा आहे, त्याची आठवण करून देतात. मग त्याची परीक्षा आहे, त्यांनी अभ्यास करावा, तर मी ही मॅच रेकॉर्ड करून ठेवीन हल्लीच्या टीव्ही सेटला रेकॉर्ड, आणि नंतर बघेन ना कधीतरी हायलाइट्स पाहिन. मी सॅक्रिफाईस करायला तयार पाहिजे, त्याग. म्हणून म्हणाले आम्ही संत सतत या पातळीवर असतो. अखंड 5वी अवस्था, तुर्यातीत अवस्था. तुर्यातीत म्हणल्यानंतर सामान्य माणसाला अवघड जातं. 5वी अवस्था, अखंड 5वी. सुरेख वाटतं ते ऐकायला. आणि महाराज तसे वागत होते. कितीतरी तुम्हाला उदाहरण सांगेन. एक जण आला आणि म्हणला तुम्ही जे सांगता ना सगळ्यांना म्हणायला, नाही म्हणणार. तो म्हणाले मी काय सांगतो म्हणायला? नाही नाही, ते नाम म्हणायला मी घेणार नाही. म्हणाला की कुठलं नाम आहे? तेच रामाचं नाम. महाराज म्हणाले झालं की काम? म्हणलास ना तू.
आता रामच बघून घेईल आणि नामच बघून घेईल आणि मग त्यांनी जीभ चावली. अरे मी म्हणलं ना राम. महाराज नुसते शब्दात पकडायचे नाहीत, तर त्याला पुढे मार्ग दाखवायचे. शब्दात पकडणं केवळ बुद्धी चातुर्य झालं. वकील करतात कोर्टात, ज्याला युक्तिवाद म्हणतात. महाराजांच्याकडे युक्ती होती, पण युक्तिवाद त्यांनी कधीच केला नाही. वाद कधी घातला नाही, तर संवाद आणि परिसंवाद हे महाराजांचे शब्द. ज्ञानेश्वरीत सुद्धा म्हणजे आपण करतोय तो हा संवाद आहे आणि तो सगळीकडे पसरतोय हा परिसंवाद आहे, असं झालं पाहिजे. आता महाराजांनी वाद घातलेत का, तर त्याला परिस्थितीला वाद म्हणलेला आहे. विप्रसभा वगैरे झालेली आहे, आपण ते पाहणार आहोत. पण आज सगळ्यात त्या काळात जसे विवेकानंद होते बंगालमध्ये, तसेच महाराष्ट्रात विद्वान अनेक होते. लोकमान्य टिळक हे त्यांच्यात अग्रणी होते. अत्यंत बुद्धिमान, अत्यंत चारित्र्यवान, पण तसेच ते आस्तिक आणि देवाप्रमाणेच देवांचे अवतार. आणि मुख्य म्हणजे हे संत आहेत ना, ते भूमीचे, या भूतलावरचे देवच आहेत, अशी त्यांची श्रद्धा होती. नुसती श्रद्धा नाही, आपण गजानन महाराजांच्या चरित्रात बघतो. शिवजयंतीचा उत्सव होता. जवळच सिंदखेड हे जिजाबाईचं जन्मस्थान, आणि तिथे येणार आहेत म्हणजे काय, सुंदरच. मग गजानन महाराजांना बोलूया, कारण टिळकांना आपल्या कार्यक्रमाला संतांचा वरदहस्त, पदस्पर्श किंवा निदान अस्तित्व, उपस्थिती खूप आवडते. म्हणून नेलं तो प्रसंग, आणि तो प्रसंग आपल्याला पुढे माहीत आहे. पण तुम्हाला सांगतो, ज्या वेळेला आपले श्री महाराज गोंदवलेकर महाराज पुण्यात जायचे, पुण्यात त्यांचे अनेक लोक होते, म्हणून अनेकदा त्यांचं पुण्यात जाणं व्हायचं. आणि ते टिळकांना कळलं की 1 रुपया आणि नारळ घेऊन ते महाराजांच्या दर्शनाला जायचेच जायचे, महाराज कुठेही असले तरी. आता गंमत बघा, महाराज म्हणायचे तुम्ही आमच्या भेटीला कशाला येता. महाराज भेट शब्द वापरायचे, नाही नाही, तुम्ही आमच्यापेक्षा कितीतरी महान आहात, आम्ही तुमच्या दर्शनाला आलं पाहिजे. आणि नंतर दोघं जण कितीदा तरी गायकवाड वाडा, जिथे टिळक राहत होते, केसरी निघत होता तिथून, तिथे महाराज रात्री कधी 10ला जायचे आणि मध्यरात्री 1 नंतर सुद्धा त्यांचा संवाद चालायचा. एकांतात बोलायचे. ते काय बोलायचे, त्या बोलण्याचं सार एकदा महाराजांनी सांगितलं. ते म्हणाले, आमच्या दोघांचा एकच मुद्दा असतो की तुमच्यासारखे अध्यात्मातले अग्रणी, पुढे गेलेले अनेक अनुयायी, हजारो अनुयायी तुमचे आहेत, तुम्ही राजकारणात यावं. म्हणजे राजकारण शुद्ध होय, राजकारण शुद्ध आहे. तुमच्यासारख्या आध्यात्मिक दृष्ट्या प्रगत असलेल्या, इतरांना मार्ग दाखवणाऱ्या व्यक्तींनी राजकारणात आलं तर राजकारणाचं अध्यात्मीकरण होईल. स्पिरिच्युअलायझेशन ऑफ पॉलिटिक्स. लोकमान्य टिळकांचा विचार अत्यंत चांगला होता. विनोबा फार मार्मिक बोलायचे. त्यांच्या उत्तरावर नंतर विचार केल्यानंतर आपल्याला कळायचा. एकदा सहज लोकांनी विचारलं की चारित्र्यवान लोक जर राजकारणात आले तर, त्यांनी उत्तर काय दिलं, लाखो वर्षापूर्वी सर्व नद्यांनी ठरवलं की समुद्राचं पाणी गोड करायचं, आणि विनोबा निघून गेला. हे काय उत्तर झालं का? मग त्यातून काय झालं पुढे? आणि नंतर तुमच्या डोक्यात प्रकाश पडतो की हेच किती उत्तर आहे. नद्या लाखो वर्ष आपलं गोड पाणी सागरात ओततायत, तरी सागराचा खारटपणा काही त्या नष्ट करू शकलेला नाही. कितीही चारित्र्यवान माणसं राजकारणात आली तरी राजकारण शुद्ध होणार नाही. एक ती माणसं अशुद्ध किंवा भ्रष्ट म्हणतील किंवा राजकारण सोडून जातील. मग हे नेहमी म्हणायचे. विवेकानंद सुद्धा काही दिवस गायकवाड वाड्यात टिळकांबरोबर होते. हीच चर्चा व्हायची, तुम्ही आता एवढे परदेशात वगैरे जाऊन आलेला आहात, तुम्ही करा ना, आता स्वातंत्र्याची चळवळ सुरू आहे ना. तर त्यावेळेला म्हणाले, ते काम तुमचंच आहे. तुमच्यासारखी चारित्र्यवान माणसं हे काम करतात, आम्हाला समाधान आहे, पण आम्हाला त्याच्यात ओढू नका. कारण आमचं सामाजिक कार्य हे कुठेतरी आध्यात्मिक अधिष्ठान, म्हणजे आध्यात्मिक पाया असलेला आहे. राजकारण कितीही चांगलं झालं तरी तो आमचा धर्म नाही आहे. महाराज हेच सांगायचे, हे लक्षात ठेवा. महाराज काय म्हणायचे की तुम्हीच मान्य करताना की अध्यात्म हे राजकारणापेक्षा श्रेष्ठ आहे म्हणून आम्ही ते करतो. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही आमचं काम करतो. आपण प्रारब्धाचा सिद्धांत बाजूला ठेवूया, पण तरीही सांगतो. कारण महाराज किती सावध असायचं. पहिलं वाक्य या उत्तरात प्रारब्धाचा सिद्धांत बाजूला ठेवला तरी सुद्धा तुम्ही राजकारण करता, आम्ही अध्यात्मकारण करतो, आणि तुमच्या मते अध्यात्मकारण हे राजकारणापेक्षा श्रेष्ठ आहे, तेव्हा आम्ही आमचं काम करतो, तुम्ही तुमचं काम करा. आपण योग्य ठिकाणी आहोत. पण प्रारब्धाचा सिद्धांत बाजूला का ठेवला? कारण महाराजांचा हा प्रधान सिद्धांत आहे की प्रारब्धाप्रमाणे आमचं प्रारब्धच आहे, अध्यात्मात पडायचं नाही आहे. महाराजांनी सांगितले, प्रारब्ध देहापुरतं आहे, प्रारब्ध प्रपंचापुरतं आहे, प्रारब्ध प्रपंचातल्या भोगांपुरतं आहे, पाप पुण्याच्या
म्हणजे सुख दुःख याच्या भोगांपुरतं प्रारब्ध आहे. आध्यात्मिक उपासना, तपश्चर्या, ग्रंथ लेखन, ग्रंथ वाचन, ग्रंथाचं पारायण, सत्संग, या बाबतीत आपण स्वतंत्र आहोत. देहाच्या पातळीवर अध्यात्माचे प्रारब्धाची बंधनं येतील. तर लोकमान्य टिळक आणि महाराज यांच्याकडे इतके निकटचे संबंध होते. पण दोघंही आपापल्या ठिकाणी. महाराज म्हणायचे ना, तुम्हाला लोकमान्य टिळक कसे वाटले? काय म्हणाले, स्मरणशक्ती आहे, जबरदस्त शक्ती असलेला माणूस आहे हा. कुठलीही शक्ती घ्या, शारीरिक शक्ती असू दे किंवा स्मरणशक्ती असू दे किंवा विचारशक्ती असू दे, निर्भय आहे, निस्वार्थी आहे. हे महाराजांनी वापरलेले शब्द आहे. म्हणून मला ते आवडतात आणि ते चांगलं कार्य करतात. मग त्यांचा संबंध महाराजांच्या चरित्रात आणखीन केव्हा आला? लोकमान्य टिळक आणि प्रोफेसर जिन्सीवाले ही पुण्यातली दोन अत्यंत बुद्धिमान व्यक्तिमत्व. आपला विषयच आजचा असा आहे, महाराजांची बुद्धिमत्ता आणि प्रकांड पंडित. दोघांचाही संस्कृतचा अभ्यास आहे, प्राचीन वाङ्मयाचा, प्राचीन इतिहासाचा अभ्यास आहे. लोकमान्य टिळकांनी तर ग्रंथ लिहिला, द आर्क्टिक होम इन द वेदास, म्हणजे वेद काळात आर्क्टिक म्हणजे आपण ज्याला आता नॉर्थ पोल म्हणतो, अंटार्क्टिकाकडे आता वस्ती केलेली आहे, पण नॉर्थ पोल जो फ्रोझन म्हणजे गोठलेलाच असतो जवळजवळ, तर तिथे पूर्वी वस्ती होती. पण प्रकृती काहीतरी इतकी प्रतिकूल झाली की ती वस्ती खाली सरकत आली वगैरे. पण द आर्क्टिक होम इन द वेदास म्हणजे त्यांचा तो अभ्यास होता. परवा सहज उल्लेख केला होता की ते ज्योतिर्गणिते होते, बुद्धिमान होते, वक्ते चांगले होते, लेखक चांगले होते. गीता रहस्य ही त्यांची अशी कामगिरी आहे की ज्ञानेश्वरानंतर गीतेवरचं भाष्य गीता रहस्यासारखा दुसरा मान्य ग्रंथ नाही झाला. विचार करा. म्हणून सगळ्याच बाबतीत ज्या क्षेत्रात त्यांनी हात घातला त्या क्षेत्रातले हिमालय ठरले लोकमान्य टिळक. त्यांचं एक मत होतं की वेद हे अपौरुषेय आहे. अपौरुषेय म्हणजे मानवाची निर्मिती नाही. आणि जिन्सीवाले आणि लोकमान्य टिळक यांच्यात एकमत होतं. जिन्सीवाले लोकमान्यांचे चाहते होते, लक्षात ठेवा. ते म्हणायचे वेद हे पौरुषेय म्हणजे मानवाची निर्मिती आहे. दोघं विरुद्ध बोलतात आणि दोघं ज्या वेळेला एक एक जण बोलायचं ना, त्या वेळेला समोरच्या वक्त्यानं त्याचं मत पटायचं. ज्यावेळेला लोकमान्य टिळक म्हणायचे हे ही काय मानवाची निर्मिती आहे काय, ही मानवाच्या पेक्षा वरची शक्ती आहे, अतिमानवी, दैवी, आकाशातून पडलेत का प्रश्न विचारायचे. म्हणाले असले प्रश्न विचारू नका, मी बुद्धीबद्दल बोलतोय. ही दैवी बुद्धी आहे, अशी प्रतिभा नंतरच्या काळात सुद्धा कधी दिसलेली नाहीये. हे अपौरुषेय आहेत. आणि हे काय म्हणायचे जिन्सीवाले की माणसाची निर्मिती आहे, अनेक सूक्त आहेत अशी, त्या सूक्त जशी स्तोत्र असतात पुराणात तशी वेदात वगैरे सूक्त असतात. नारायण ऋषी, अत्री ऋषी अशी नावं आहेत आणि ही माणसं होती आणि म्हणून माणसाची निर्मिती आहे. त्यांना लोकांना तेही पटायचं कारण तेही द्यायचे. महत्वाचा फरक काय लक्षात ठेवा, जिन्सीवाल्यांची जी दृष्टी आहे वेदांकडे पाहण्याची ती ऐतिहासिक आहे आणि सामाजिक आहे. आणि लोकमान्य टिळकांची जी दृष्टी आहे वेदांकडे पाहण्याची ती संस्कृती आहे आणि आध्यात्मिक आहे. म्हणजे इट इज स्पिरिच्युअल अँड कल्चरल. आणि जिन्सीवाल्यांची आहे कशी तर हिस्टॉरिकल अँड सोशल. हा दृष्टीतला फरक आहे. दोघं जण म्हणतायत ते अंशतः दोघांचंही खरं आहे हे लक्षात ठेवा. पण न्याय तर द्यायला पाहिजे ना. कल्पना तुम्ही फक्त चित्र डोळ्यासमोर आणा बरं. पुण्याला खचाखच भरलेलं सभागृह, सगळे विद्वान पंडित आणि अशाच एका प्रसंगी महाराज म्हणले होते बाबा पुण्याला जायचंय, तिथे विद्वान लोक जमणार आहेत आणि उपरणं पाहिजे जरीचं खांद्यावर, आम्ही लंगोटीवाले, आम्हाला काही सवय नाही, ते सारखं घसरणार. म्हणून एका व्यक्तीला घेतलं होतं म्हणे की घसरलं की वर कारण उपरणं घसरलं की आमची विद्वत्ता घसरली. गमतीनं म्हणत होते ते. त्यांना विद्वानांबद्दल आदर होता आणि पुण्याच्या विद्वानांबद्दल तर अतिव आदर होता आणि ते साष्टांग नमस्कार घालून व्यक्त करायचे महाराज. आणि हे अभिनय नाही आहे, हे नाटक नाही आहे, मनापासून मला तुमच्या विद्वत्तेबद्दल आदर आहे. ते म्हणतात ना विद्वानांच्या सरस्वतीबद्दल आदर आहे, विद्वानांच्यात असलेल्या. परंतु त्यांच्यात जो एक अहंकार आहे, एक प्रकारची रुक्षता आहे, इतरांबद्दलची जी अशी तुसडी वृत्ती आहे ती मला आवडत. हे लक्षात ठेवा. प्रवचनातलं वाक्य आहे. आणि म्हणून ह्या दोघांची ही मतं आहेत, त्यांनी ती मांडली. मांडल्यानंतर आता महाराज न्याय काय देतात. महाराजांनी ह्यांनी काय सांगितलं लोकमान्य टिळकांनी, ज्या काळात वेद झाले त्या काळात जी मानव जात होती त्याला एवढी सुसंस्कृत भाषा, एवढे विचार,
ती विचार मांडण्याची पद्धत शक्यच नाही एवढी बुद्धी त्या काळात असणं. ही कुठेतरी दैवी बुद्धीची अशी कृती आहे. वेद असे लोकमान्य टिळकांनी इतक्या प्रभावीपणे मांडले आणि यांनी पुरावे देऊन मांडले, कारण हे ऐतिहासिक आहेत ना. महाराज काय म्हणाले लक्षात ठेवा, आपण सामान्य माणसं ज्यावेळेला बोलतो ना त्यावेळेला अर्थ आधी मनात योजतो. महाराजांचे शब्द काय, आणि तो अर्थ व्यक्त करायला जास्तीत जास्त चांगले शब्द आपल्याला जे सुचतील, आठवतील, माहीत असतील ते आपण वापरतो, सामान्य माणसं. परंतु ऋषी ज्या अवस्थेत असायचे, विशेषतः वेद काळात, ती अवस्थाच निराळी आहे. ते त्या परमेश्वरी शक्तीशी इतके एकरूप झाले. मी बोलतो, मी रचना करतो, हा शब्दप्रयोगच नसायचा. ती अवस्थाच निराळी आहे आणि त्यामुळे त्या अवस्थेत झालेली रचना सुद्धा निराळी आहे. आपण 2-3 उदाहरणं पाहूया म्हणजे कळेल. उदाहरणं तुम्हाला माहीत आहे, नवीन काही नाही त्याच्यात, की ज्या वेळेला रवींद्रनाथ टागोरांना गीतांजलीसाठी नोबेल प्राइज मिळालं त्यावेळेला जगातल्या अनेक देशात त्यांचे सत्कार झाले आणि सगळीकडे प्रश्न विचारला गेला की इतक्या सुंदर कविता, ज्या अत्यंत चांगली भजनं किंवा प्रार्थना आहेत, ख्रिश्चन समाजाला तर त्या प्रार्थना, प्रेयर्स एवढ्या तुम्हाला सुचल्या कशा आणि तुम्ही लिहिल्यात कशा? ते म्हणाले सुचल्या कशा मी सांगू शकत नाही. म्हणजे दे आर कन्सिव्ड नॉट कंपोज्ड. म्हणजे प्रसूत झालेल्या आहेत त्या कविता. गीतांजलीतल्या ज्या कविता आहेत किंवा गीत आहेत, गीत अंजली ऑफरिंग आहे, आणि ऑफरिंग टू दॅट शक्ती की ज्या शक्तीने मला माझ्याकडून त्या कविता लिहून घेतल्या, कंपोज्ड, कन्सिव्ड बाय दॅट शक्ती. प्रतिभा. तिकडच्या लोकांना काय कळणार आहे, त्यांना वाटायचं प्रतिभा हे नाव आहे काय तुमच्या बायकोचं, म्हणजे तिने केले आणि तुम्ही शब्दबद्ध केलंय काय. नाही नाही, प्रतिभा सरस्वती. मग आणखीन एक बायको आहे का तुम्हाला सरस्वती नावाची? इतकं अज्ञान आहे त्या लोकांचं. म्हणजे ते सुद्धा ती शक्ती मानतात, पण आपण त्या शक्तीला एवढे शरण जाऊन असले ग्रंथ तयार केलेले, खरी महाकाव्य केलेले. इलियड, ओडेसी आज महाकाव्य. त्यांच्या देशात सुद्धा हे शब्द सांगितले तर ते आपल्याला विचारतील व्हॉट काइंड ऑफ डिश ऑर रेसिपी इट इज. ओडेसी आपल्याला सुद्धा वाटेल इडली सांबार सारखं. इलियड असं काही बिलियर्ड सारखा गेम आहे का? इतकं अज्ञान आहे. पण रामायण महाभारत आपल्या देशात जिवंत आहे. या ऋषींच्या प्रतिभेमुळे लक्षात ठेवा. आणि म्हणून म्हणाले ऋषी ज्या वेळेला लिहितात त्यावेळेला मी लिहितो हा भावच नाहीये, माझ्याकडून कोणीतरी लिहिलं जातंय. मी साधन आहे, मी माध्यम आहे. आय एम एन इन्स्ट्रुमेंट अँड मीडियम. मी माध्यम आहे आणि साधन आहे. दुसरं उदाहरण घ्या ना, विश्वामित्रांनी. आपण म्हणतो विश्वामित्र जनक आहेत कशाचे? गायत्री मंत्राचे. लक्षात ठेवा, पहिल्यांदा ते राजर्षी होते, क्षत्रिय आहेत, पुढे ब्रह्मर्षी झाले आणि वसिष्ठांनी त्यांना सांगितलं माझ्यापेक्षा श्रेष्ठ ब्रह्मर्षी आहेत. ही एवढी प्रगती नाही, तपश्चर्येतून केलेली आहे. आणि गायत्रीला जर मंत्रराज म्हणत असू तर तो एका अशा ध्यानस्थ, समाधीमग्न अशा अवस्थेत, दैवी अवस्थेत, ट्रान्स म्हणता येईल अशा अवस्थेत त्यांच्या तोंडातून बाहेर पडला. ते म्हणतात या मंत्राचा वक्ता मी नाही. मुद्दामून लक्षात घ्या, महाराज हे सांगतायत या मंत्राचा वक्ता मी नाही, या मंत्राचा निर्माता मी नाही, या मंत्राचा कर्ता मी नाही, या मंत्राचा रचयिता सुद्धा मी नाही. म्हणजे मी कर्ता नाही, वक्ता नाही, निर्माता नाही, रचयिता नाही. मग मी आहे कोण? मी उद्गाता. उद्गार बाहेर पडले एकदम त्या स्फुरणातून. ती प्रतिभा जागी झाली, कुंडलिनी जागी झाली, काही म्हणा. एकदम मी या मंत्राचा उद्गात आहे. उद्गार, स्फुरण आहे ते. उद्गीत आपण म्हणतो ना, ऋषी म्हणतात ना की असे एक गीत चालू आहे. ते ज्यावेळेला उत्स्फूर्तपणे वरच्या दिशेने व्यक्त होतं ना त्यावेळेला ते उद्गीत. आणि उद्गीत हा दुसरा शब्द ओंकाराला वापरलाय. ओम इथून सुरू होतं, तसं उद्गीत. फार सुरेख आहे शब्द. तसं उद्गार बाहेर पडलेला आहे माझ्या तोंडून. मला माहिती नाही हा कसा बाहेर पडला ते. नंतर मी ऐकला. म्हणजे पहिल्यांदा मी उद्गात आहे, दुसरं म्हणजे मी श्रोता आहे. मला तो लिहिलेला दिसला आकाशाच्या पटावर. मग मी द्रष्टा आहे. आणि आठवला तसं मी माझ्या शिष्यांना सांगितलं, मी स्मर्ता आहे. मी कर्ता नाही, मी वक्ता नाही, मी निर्माता नाही, मी रचयिता नाही. एका बाजूला मी उद्गात आहे, मी द्रष्टा आहे, मी श्रोता आहे, मी स्मर्ता आहे. ही ज्या संस्कृतीची लक्षात ठेवा दृष्टी आहे किंवा धारणा आहे
तिथे कर्तृत्व गेलंच की, अहम कर्तृत्व गेलंच. म्हणून रॉयल्टी म्हणतो आपण त्याला, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, म्हणजे बौद्धिक सुद्धा जी मी तयारी करतो, लिहिलेलं असतं ना की ह्याचं एक ओळ जरी आमच्या परवानगीशिवाय वापरली तर, या नाटकाचा प्रयोग करायचा असेल तर, अरे सरस्वती किंवा प्रतिभा ही गॉड सेंट आहे, मला मिळालेली. आणि सगळ्यांना मिळाली असते ना केवळ हेरिडिटी म्हणून. अरे दोन भावात फरक आहे, कान्होबा आणि तुकोबामध्ये फरक आहे. तुकोबा ज्यावेळेला तुका म्हणे म्हणतात त्यावेळेला कान्होबा उठतो आणि म्हणतो तुक्या काय म्हणतोयस तू, तुका म्हणे. तो म्हणतो की मी राहू शकत नाही, तुका म्हणे तुका म्हणे, पुढे सुरूच झाली त्याची. ही जागी होणं शक्ती, कुंडलिनी प्रतिभा कोणती म्हणा, जागी होणं हे आपल्या हातात नाही आहे. त्याच्यासाठी साधना वगैरे करूया, अनेक जणांनी साधना करून एखाद्याचीच जागी होते. म्हणून महाराज म्हणाले की ज्या अवस्थेत वेद लिहिले गेलेले आहे त्या वेदांचं कर्ते पण रचयिते पण कुणाकडेही नाही आहे. त्यांनी जसं तुका म्हणे म्हणतो, म्हणजे तुका म्हणे ना, मी म्हणे म्हणायचं नाही म्हणून तुका म्हणे, तसं त्याने नारायण ऋषी, अत्री ऋषी, अंगिरस ऋषी अशी नावं घातली. पण त्यांना जर विचाराल तर माझं नाहीच आहे. कित्येक कलाकार बघा, एकाने तर सांगितलं इतके नटसम्राट का झाले, नटसम्राटाची भूमिका करणारे खूप लोक झाले. कारण म्हणाले पहिल्यांदा आम्ही नटसम्राटात घुसतो, आणि ज्यावेळेला नटसम्राट आमच्यात घुसतो त्यावेळेला पुढे अवघड होतं अभिनय करणं. आणि म्हणून सोडावा लागतो. हृदयावर ताण येतो, मनावर ताण येतो, मेंदूवर ताण होतो, जीवनात त्याचा प्रभाव जाणवतो. हे भल्या भल्या लोकांनी सांगितलेलं आहे. म्हणजे इथे काय झालं की आम्ही अशा पातळीवरून तो अभिनय करायला लागतो की आम्ही आमचे नसतोच. तुम्ही कुठल्याही क्रीडापटूला विचारा तुझी सगळ्यात चांगली गेम कुठली होती, तुम्ही कुठल्याही कलाकाराला विचारा सगळ्यात चांगली कलाकृती, त्यांचं पहिलं उत्तर असतं अजून सगळ्यात चांगली कलाकृती माझ्याकडून निर्माण झालेली नाहीये. कारण का, ती निर्माण करण्याची जी शक्ती आहे ना ती आणखीनही काहीतरी करून घेईल, आणि माझ्याकडून कशाला कोणाकडूनही करून घे. महाराज या पातळीवर जगत होते. आणि म्हणून भल्या भल्याना बुद्धिमत्तेत अगदी वादात सुद्धा महाराजांनी इतक्या विनयानं, इतक्या नम्रतेनं आणि इतक्या समर्पण भावनेनं हरवलेलं आहे. हे उत्तर लक्षात ठेवा. आणि नंतर एका बाजूला जिन्सीवाले चित्र डोळ्यासमोर आणा, एका बाजूला टिळक, आणि मध्ये आपले महाराज नवी कफनी वगैरे घालून बसले असतील, केशरी त्रिपुंड्र वगैरे लावून, आणि माळे घेतली असेल, कदाचित हातात गळ्यात नवीन माळ घातली असेल, खडावा, हे केलं असेल कारण हे करावं लागतं. हे केलं नाही तर तुम्ही मला मान्यच करणार नाही म्हणून. खाजगीवाले नाही, जिन्सीवाल्यांच्याकडे वळून म्हणतात काय माहिती आहे ना, तुम्हाला टिळकांची सगळी मतं पटतात ना, मग हे मत पटायला काय हरकत आहे. कारण त्यामुळे होईल काय, आपलं परंपरा यांची एका अर्थाने आपण पाठराखण करू. चांगल्या परंपरा असतात, काही मान्यता आहे लोकांची, धारणा आहे. पण तुम्ही असा जो बुद्धिभेद, महाराजांचा शब्द आहे, तुम्ही अशी निरनिराळी मतं मांडल्यामुळे निरनिराळी मतं जरूर मांडावी. रामनामाबद्दल एका शास्त्रीभावाने वाद घातलेला आहे, सगळे वाद रामनामाबद्दलच आहे, आणि ते तुमचं मत बरोबर आहे म्हणतात. पण या दृष्टीने विचार करा ना, कदाचित हे मत अधिक वरचं, अधिक चांगलं, अधिक श्रेष्ठ असू शकेल. हे का नाही तुम्ही मत मान्य करत. जिन्सीवाले काय म्हणाले किंवा त्यांची प्रतिक्रिया काय होती हे चरित्रात नाहीये, पण महाराज नक्की म्हणाले सगळी मतं पटतात तर हे पटायला काय हरकत आहे. कारण दोघेही बुद्धिमान आहात, आणि त्यामुळे दोघं निरनिराळे बोललात तर लोकांचा बुद्धिभेद होतो, सामान्य माणसांचा. हे महाराज फक्त जिन्सीवाल्यांना ऐकू जाईल अशा आवाजात म्हणलेलं. अत्यंत धोरणी, अत्यंत मुत्सद्दी, अत्यंत हजरजबाबी, अत्यंत आपण म्हणतो ना प्रसंगावधानी महाराज होते. किती प्रसंग सांगू तुम्हाला. आता पुण्यातच हा वाद झाल्यानंतर एका शास्त्रीभावांनी सांगितलं, लोकमान्य टिळक म्हणाले आत्ता नको, आत्ता हा वाद संपलेला आहे. महाराजांनी चांगल्या पद्धतीने एक समन्वयवादी भूमिका घेतलेली आहे, संवादाची भूमिका घेतलेली आहे. आता आणखीन वाद नको, आपण नवीन तारीख घेऊया, नवीन स्थळ ठरवूया. शास्त्रीभावांना खुमखुमी होती, मग शास्त्रीभावांनी वाद घालायला सुरुवात केली, राम नाम वगैरे सगळ्याबद्दल. आणि नंतर म्हणाले तुम्ही देव पाहिलाय. महाराज म्हणाले पाहिलाय, आम्हाला दाखवाल का नाही. अर्थातच महाराजांची उत्तर बघा. मग दाखवा. नाही म्हणाले, या चर्मचक्षुने तो दिसणार नाहीये, त्याच्यासाठी ज्ञानचक्षू पाहिजे. महाराज सांगतात हा, चामड्याच्या डोळ्यांनी देव दिसणार नाहीये, त्याच्यासाठी दृष्टीच निराळी पाहिजे, ज्ञानचक्षू. त्या ज्ञानचक्षू कशाने मिळतील, रामनामानं. बघा बरं, रामनामाने ज्ञानचक्षू मिळतील, आम्हाला नाही का मिळाले. लक्षात ठेवा. मग हे रामनाम तुम्ही जे म्हणता, त्या रामनामाचं महत्व एवढं जर तुम्हाला वाटतं तर ते रामनाम घ्यायचं कसं.
त्यावेळेला ते म्हणाले अगदी सोपं आहे. तुम्ही आपल्या मुलाला जशी प्रेमानं हाक मारता, तसं तुमच्या श्वासातून जन्मणारं प्रत्येक नाम हे तुमचं मूल आहे, तुमचं अपत्य आहे, तुमची संतती आहे. प्रेमानं बोलवा ना त्याला. श्रीराम श्रीराम श्रीराम. महाराज कसं म्हणत असतील फक्त कल्पना करा. आपण त्यांचे 2 शब्द बाळ आणि माय एवढे गोड ऐकतो, नाम किती गोड म्हणत असतील. आणि शेवटी तर श्रीराम 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 श्रीराम. खरंच सांगतो, अंगावर रोमांच उभे राहतात आणि डोळे पाणावतात. हे व्यक्तिमत्वच निराळ होतं. एकाच वेळेला चंद्रासारखं शीतल तर दुसऱ्याच वेळेला सूर्यासारखं अत्यंत प्रखर असं महाराजांचं व्यक्तिमत्व होतं. मग शास्त्रीभावांनी सांगितलं, मग नाम कसं घेऊ? असं घ्या, कुठलंही घ्या, कुठलंही घ्या. पण मी तुम्हाला सांगतो, 3.5 कोटी जर तुम्ही रामनाम घेतलं ना, तर तुम्हाला तुमच्या देवतेचा अनुभव येईल. हे महाराजांचं आपण म्हणतो ना, ही सहिष्णुता ही महत्त्वाची आहे. तुमच्या देवतेचा अनुभव येईल. पण रामनाम घ्या 3.5 कोटी आणि मग बघा. म्हणजे लोकांना सांगायचे ना, तुम्हाला रामनाम घ्यावंच वाटतं ना, पण शिवाय कुलदैवत आहे, हे दैवत आहे वगैरे, आंघोळ केल्यानंतर 1 माळ त्यांची घ्या. पुढे दिवसभर येता जाता रामनाम घ्या. कारण रामनामाला तेवढं सोहळं ओवळं वगैरे असं काही नाही आहे. तो तारक मंत्र आहे, तो सिद्ध मंत्र आहे. विप्र सभेत हा मुद्दा आला होता. विप्र म्हणजे काय? विद्वान. हे वैदिकी करणारे जे होते त्यांना विप्र म्हणतात. अनेक शब्द आहेत. तर ते विप्र जे आहेत यज्ञ करायला आलेले होते. आपण धाकट्याराम मंदिरात त्यांनी स्वाहाकार केला होता, गायत्री अनुष्ठान केलं होतं. आणि त्यामुळे काय, असे 2 गायत्री अनुष्ठानं केले. आणि एक लक्षात ठेवा, महाराज परंपरा तोडणारे नव्हते. पण सगळीकडे महाराजांना हाच प्रश्न विचारला गेला. आणि विप्रसभा जी झाली त्या विप्रसभेत तर हाच प्रश्न चर्चेला गेला. ते बघत होते. काही दिवस चालला असेल ना गायत्री अनुष्ठान, पुरश्चरण गायत्रीचं, म्हणजे 24 लक्ष गायत्री मंत्र. किती निरनिराळ्या ठिकाणचे विद्वान महाराजांनी बोलवले होते, तरी ती संख्या पुरी झाली पाहिजे ना. म्हणून कित्येक दिवस चालू होता. त्याच्यानंतर त्यांनी रुद्र स्वाहाकार केला, म्हणजे त्यालाही काही दिवस लागले. ते सगळे जे विप्र विद्वान निरनिराळ्या ठिकाणून आलेले होते, ते बघत होते की या माणसाचं तेज काय, या माणसाची काम करण्याची शक्ती काय. याला देहाने जरी साथ दिली नाही तरी सुद्धा हा अखंड आनंदात असतो. श्वासाचा रोग दमा जर आहे, त्या काळात महाराजांना तेवढा दमा नसेल ज्या काळात ही विप्रसभा वगैरे झाली, पण तरी सुद्धा आहेच ना लहानपणापासून. किंवा ते आपण विषप्रयोग तर झालेला आहे, त्या विषप्रयोग निखारे खाल्लेले आहेत. हे शेवटी ती व्यवस्था जी आहे ना, श्वास अन्न हे जवळच्या जवळ आहे. त्यामुळे तो परिणाम नक्की झालेला आहे महाराजांवर. पण ते फक्त हा आनंदातच आहे, कधी थकतच नाही. आणि काय तेज आहे त्यांच्या याच्यावर. पण सगळ्यांना रामनाम सांगतात. विप्र म्हणजे म्हणाले विद्वान. जनकाची जी विद्वत सभा असायची, जनक राजाला काही प्रश्न पडायचे आणि तो विद्वान होता. लक्षात ठेवा, आपण म्हणलं ना देही असून विदेही, तो जनक होता. तो द्वंद्वांच्या पलीकडे गेलेला होता. आणि त्यामुळे त्याला एवढी चांगली त्याच्या मनाची बुद्धीची अवस्था होती की त्याला काही निरनिराळे प्रश्न पडायचे. आणि तो ते प्रश्न सगळ्या आश्रमात पोचवायचा आणि सांगायचा, तुमच्यापैकी कोणीही ऋषी जर येणार असेल तर या दिवसापासून या प्रश्नांवर चर्चा सुरू करायची. तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं. जोपर्यंत माझं समाधान होणार नाही, मला तुमचं उत्तर पूर्ण समाधानकारक किंवा पटणार असं वाटणार नाही, तोपर्यंत मात्र तुम्ही माझी राजसभा किंवा विद्वत सभा किंवा मैथिली ही राजधानी सोडून जायचं नाही. मिथिला ही राजधानी सोडून जायचं नाही. मग 2-2, 3-3 महिने वाद चालायचे. ऋषी आले की येते, केव्हाही या तुम्ही वादात भाग घ्यायला, पण जायचं नाही. पण त्याचे प्रश्नही तसे असायचे. एकाने उत्तर दिल्यावर त्याच्यावर तो पुन्हा प्रश्न विचारायचा. म्हणजे आपण जनक याज्ञवल्क्य आपण म्हणतो ना संवाद, हे आहेत ना, तसा तो बुद्धिमान होता. आणि ह्या विद्वत सभा म्हणायचा, तशी विप्रसभा. एका सहज पुस्तकाचा उल्लेख करावा असं वाटतो. या माणसांनी दर 10-10 वर्षाच्या अंतराने 3 पुस्तकं लिहिलेले. त्याला ट्रिलॉजी म्हणतात. म्हणजे 3 पुस्तकं, त्रिवेणी म्हणायला हरकत नाही. साधारण 70च्या यावेळेला त्यांनी द फ्युचर शॉक नावाचं पुस्तक लिहिलं की येणारा जो भविष्यकाळ आहे, 70 साली समजा लिहिलंय, तर येणारा भविष्यकाळ हा धक्का देणारा असेल. भविष्यकालीन धक्का असं काहीतरी मराठीत त्याचं भाषांतरी असेल. अल्विन टॉफलर नावाचं. आता 70 काळी सांगितलेला भविष्यकाळ आज वर्तमान काळ झाला आहे. त्यांनी तिथे जे सांगितलंय शिक्षणाबद्दल, उद्योगधंद्यांबद्दल, इतकं काय कुटुंबाबद्दल वर्णन करताना त्यांनी सांगितलेलं आहे
फ्युचर विल बी शॉकिंग फॉर द फॅमिली. कुटुंबासाठी सुद्धा असेल. फ्रॅक्चर्ड फॅमिली हे शीर्षक दिलेलं. फ्रॅक्चर्ड, तडे जातील कुटुंबाला. एकसंध कुटुंब जे दिसतंय ना, म्हणून भारतातल्या एकसंध कुटुंबाला आधीच तडे गेले. त्यामानाने आपल्या गोव्यातलं हे जे होतं कुटुंब हे अजूनही जरा बांधलेलं आहे, परंतु त्यालाही तडे जायला लागलेले आहे. क्रॅकिंग फॅमिली और फ्रॅक्चर्ड फॅमिली हे त्यांनी 70 साली लिहिलं. नंतर विचार केला की हा जो बदल आला तो लाटालाटांनी बदल झालेला आहे आणि आपण सध्या तिसऱ्या लाटेवर आहोत. द थर्ड वेव्ह, तिसरी लाट म्हणून मराठीत पुस्तक आहे. पहिली ॲग्रिकल्चर हे का समजून सांगतोय की विप्र म्हणजे काय. आता येणारा काळ हा विप्रांचा काळ असेल, सद्विप्रांचा काळ असेल, असेल नव्हे असावा, असं त्या पुस्तकावर ज्या ज्या लोकांनी चर्चा केली, लेखन केलं. आणि म्हणून हा विषय आहे. महाराज पाहिजेत आपल्याला. आपल्याला लोकमान्य टिळकही पाहिजेत, आपल्याला महाराजही पाहिजेत आणि टिळकही पाहिजेत. दोघांच्यातला जर आपल्याला निवड करायची असेल तर टिळकच महाराजांची निवड करते, कारण बुद्धिमान तर ते आहेतच. ज्ञान त्यांच्या समोर प्रकट होतं, हे लक्षात ठेवा. आणि शिवाय आध्यात्मिक दृष्ट्या ते प्रत्यक्ष परमेश्वरच आहे. गुरु साक्षात परमेश्वर किंवा परब्रह्म. तर लक्षात घ्या, त्यांनी काय सांगितलं. पहिली जी लाट आली ती काही हजार वर्षापूर्वी आली, ॲग्रिकल्चरल वेव्ह. म्हणजे माणूस भटकत होता, नदीच्या काठी स्थिरावला, त्यांनी शेती केली सुरू. आणि मग कुटुंब आलं, मग भाषा आली, मग करमणुकीचे साधन आले, मग उत्सव आले. क्रमाक्रमाने ही ॲग्रिकल्चरल वेव्ह बरीच वर्ष जगभर टिकली. भारतात तर अजूनही ती आहे. कोलिजन ऑफ वेव्ज म्हणतो. निरनिराळ्या लाटा एकमेकावर आपटणारा देश भारत आहे. दुसरी लाट आली काहीशे वर्षांपूर्वी, एक 300-400 वर्षांपूर्वी, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन. ही दुसरी औद्योगिक क्रांती होती. आणि त्या काळात बदल झाला म्हणाला. सगळीकडे शांत असलेला समाज शहराकडे एकत्रित व्हायला लागला. शहरात गर्दी व्हायला लागली, शहरात प्रदूषण व्हायला लागलं. त्यांनी खूप चांगला विचार केलेला आहे तिथे. आपल्याला विषय वाढवायचा नाहीये. त्याच्यानंतर तिसरी लाट ही इलेक्ट्रॉनिक रेव्होल्युशन. इलेक्ट्रिकल नाही, लक्षात ठेवा. इलेक्ट्रिकल खूप वर्षापूर्वीपासून आपण वापरत होतो. हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स म्हणतात ना, कम्प्युटर, हे गेल्या 30-40 वर्षात आपण वापरायला लागलेलो. आणि मोबाईल ज्याला म्हणतात की ज्याच्यात सगळं आहे, लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे, इंटरनेट आहे, काय नाही आहे मोबाईलमध्ये. दुनिया मेरी मुठ्ठी में, हा जो प्रकार आहे ना, तो गेल्या आपण गोव्यात 10-15 वर्षात आपण जास्त वापरायला लागलेलो. ही तिसरी लाट आहे. आणि तिसऱ्या लाटेनंतर आपल्याला एक संधी मिळालेली आहे. म्हणून संधिकाळ नावाचं दुसऱ्या लेखकाचं पुस्तक आहे. तोही असाच फ्रिजॉफ कापरा म्हणतात त्याला, की तो नॉमिनेट झालेला आहे फिजिक्ससाठी. सायंटिस्ट आहे, पण एक म्हणतो की अशी एक वेव्ह आहे, जशी संधी आहे, आपल्याला सुधारायची संधी आहे. तू तुझा कार्यक्रम बघ, मी माझा कार्यक्रम बघतो. आता CDs मिळतात, पेन ड्राईव्ह मिळतात, निरनिराळ्या प्रकारे डाउनलोड करून मला पाहता येतात. भांडण कशाला पाहिजे. पूर्वी काय इतके TV घेणार होतात का. हल्ली प्रत्येक खोलीत प्रत्येकाचा TV असतो. आता गरजच नाही मोबाईल आल्यापासून. हे मी का सांगतोय तर त्या तिसरं जे त्यांनी पुस्तक लिहिलं 90 साली साधारणतः, पॉवर शिफ्ट नावाचं. तो म्हणतो पॉवर ही शिफ्ट असते. ह्यालाच विवेकानंदांनी सुद्धा शब्द वापरलेला आहे. आजचा विषय जरा बुद्धिमत्तेविषयक आहे, म्हणून जरा आपण सांगतोय. पुढे आपण चांगल्या गोष्टी बघणार आहोत महाराजांच्या चरित्रातल्या. पण हे लक्षात ठेवा, त्यांनी काय सांगितलं की पहिल्यांदा लोकमान्यांनी सांगितलं सोशल सर्क्युलेशन थिअरी. हे सगळे त्यावेळेला ते म्हणाले की राज्य कुणाचं आहे, ह्याच्या पुढचं राज्य कुणाचं आहे, लक्षात ठेवा. त्यांनी शूद्र म्हणल्यानंतर आपल्याला क्षुद्र वाटतं, आपल्याला शब्दांचेच अर्थ कळलेले नाही. वर्ण ही व्यवस्था आहे, हे लक्षात ठेवा. जाती आहे ना, त्याच्यावरून हे भेद निर्माण. वर्ण कोणी कुठलाही निवडू शकतो, असू दे, तोही विषय आपला नाही आहे. त्यांनी काय सांगितलं त्याच्यात की आत्ता जे राज्य विवेकानंद बोलत होते ते म्हणाले वैश्यांचं राज्य आहे. कारण का की व्यापारी सगळीकडे कॉलनीज होत्या ना. आपल्याच देशात ब्रिटिश होते, पोर्चुगीज होते, फ्रेंच होते, डच होते, आणि सगळे व्यापारी होते की त्यांचं राज्य आहे. आणि अमेरिकेत बोलत होते ते. पण इथून पुढे कोणाचं राज्य येईल. शूद्रांचं राज्य येणार. कामगार, शेतकरी, त्यांच्या संघटना त्यांच्याकडे जाईल. आणि हा प्रयोग रशियात झाला पहिल्यांदा, आपण ज्याला कम्युनिस्ट रिव्होल्युशन म्हणतो. नंतर चीनमध्ये झाला माओ त्से-तुंगच्या काळात. हे ते सांगत होते यापुढे शूद्रांचं राज्य येईल. शूद्रांचं म्हणजे वाईट राज्य नाही आहे, बहुजन समाजाचं राज्य आहे ते. आणि लोकांना, जास्तीत जास्त लोकांना सत्तेत आपण सहभागी आहोत असं वाटेल, लक्षात घ्या. याला त्यांनी सांगितलं काय, आता इथून पुढे मग कोणाच येणार. सोशल सर्क्युलेशन. पहिल्यांदा ब्राह्मणांचं राज्य, म्हणजे जे ज्ञान मिळवतात आणि वितरण करतात. शब्द जात आणूच नका म्हणा, कुटुंब आणूच नका म्हणा. एक अशी कम्युनिटी ज्ञान मिळवतात आणि मुख्य म्हणजे त्याचं वितरण करतात.
असे कितीतरी लोक आहेत, आंबेडकरांसारखे सुद्धा लोक आहेत. ते ब्राह्मण या दृष्टीने ब्राह्मण आहेत की ज्ञानी आहेत. त्यांचं राज्य नंतर क्षत्रियांचं राज्य आलं. क्षत्रिय बिलकुल म्हणू नका 96 कुळ वगैरे काही नाही. क्षत्रिय म्हणजे तो सामर्थ्य मिळवतो आणि समाजाचं रक्षण करतो. मग त्याच्यानंतर राज्याला वैश्यांचं, ते निरनिराळ्या प्रकारच्या सर्व्हिसेस आणि गुड्स, GST वगैरे आपण म्हणतो ना, त्या तयार करतात आणि त्यांचं डिस्ट्रीब्युशन करतात. आता वस्तू कुठेतरी तयार होते, प्रोडक्शन आपण म्हणतो, नंतर कुठेतरी आणली जाते, ट्रान्सपोर्टेशन, आणि नंतर सगळीकडे वितरित केली जाते, डिस्ट्रीब्युशन. हे ते वैश्य करत होते. आणि ज्याला सर्व्हिसेस आपण म्हणतो, सेवा, तो शूद्रांचा आहे. आज आपण प्रत्येक जण जी सर्व्हिस करतो, डॉक्टर सर्व्हिस आहे, हे सर्व्हिस आहे. म्हणजे सर्व्हिस ओरिएंटेशन जास्त झालं आहे, हे शूद्रांचं राज्य आहे. आणि पुन्हा नंतर जे राज्य येईल ते विप्रांचं राज्य असेल, असा हा एक सिद्धांत पॉवर शिफ्टमध्ये मांडतो. ज्यावेळेला कम्प्युटर्स आले त्यावेळेला कम्प्युटर्सच्या बाबतीत आपण 2 वापरत होतो, एक हार्डवेअर आणि एक सॉफ्टवेअर. तर त्याच्यात सॉफ्टवेअर आहे ना, त्याला बुद्धी लागते, त्या बुद्धिमंतांचं राज्य आहे. सॉफ्टवेअर तयार करा, युद्धसुद्धा तुम्हाला सुरू करता येईल किंवा थांबवता येईल. सॉफ्टवेअर पाहिजे आपल्याला, आणि ह्याच्यासाठी बुद्धी लागेल. आणि आज राज्य कुणाचंही जरी असलं तरी बुद्धिमंतांची मदत घेतल्याशिवाय राज्य चालवता येणार नाही आहे. त्याला त्यांनी शब्द वापरलाय, शेवटचा मुद्दा. आणि नंतर महाराजांच्या जीवनातल्या 2 विप्र सभा, म्हणजे आत्ता विद्वानांच्या सभेबद्दल आपण बोलतोय. त्यांनी काय सांगितलं, फार पूर्वी ज्या वेळेला सामान्य लोकांचं राज्य आणायचा प्रयत्न झाला, त्याला प्रोलेटेरियट म्हणत होते. सामान्य माणूस, बहुजन समाज, त्यांचं राज्य, कम्युनिझम, हेही स्लोगन करत आला. पण त्याच्यानंतर लोकशाही देशात किंवा कॅपिटलिस्ट म्हणजे भांडवलशाही देशात नोकरशाही उदयाला आली. ब्युरोक्रॅट्स आपण ज्याला म्हणतो ते. आज भारतावर तर त्या नोकरशांचंच राज्य आहे. मंत्री येतात, मंत्री जातात, मुख्यमंत्री येतात, मुख्यमंत्री जातात, पण IAS ऑफिसर्स किंवा त्यांचे PAs आणि हे सगळे ते उरतात आणि त्यांची भाषणं तीच लिहून देतात, त्यांचे अकाउंट्स तेच ठेवतात. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की देश चांगला चालवायला हे लोक मदत करतात आणि देश भ्रष्ट करायलाही हेच लोक मदत करतात. त्याला त्यांनी शब्द वापरायला हे सेक्रेटरिएट आपल्याला सगळ्यांना माहित आहे, त्यांचं राज्य होतं. पण आता इथून पुढे कॉग्निटरिएट, कॉग्निशन म्हणजे बुद्धी, बौद्धिक शक्ती, कॉग्निटिव्ह पॉवर, ते लोक आज पुढे जग हे करतील, चालवतील. आणि कॉग्निटरिएट, जसं प्रोलेटेरिएट, सेक्रेटरिएट आणि कॉग्निटरिएट, या कॉग्निटरिएटला आपण विप्र हा शब्द वापरू शकतो. कुणांची सत्ता येईल? विप्रांची. विप्र म्हणजे ब्राह्मण समजू नका, विशिष्ट जात समजू नका. ती ज्ञानी लोकांची असेल आणि ती निस्पृह लोक असतील. बांधिलकी असेल ना, ती फक्त ज्ञानाशी असेल. चाणक्य म्हणून आपण उदाहरण घेतलं होतं की मला काही गमवायला नाहीये, फक्त आहे ते माझं चारित्र्य आणि माझं सत्व. बघ, तुला मी आव्हान करतोय. अशी आव्हान देणारी शक्ती, जी बौद्धिक शक्ती असेल, जी प्रतिभेची शक्ती असेल, जी संतांची शक्ती असेल. महाराज काय, ज्ञानेश्वर काय, महाराजांनी सांगितलं ना, संतांनी जे सांगितलं, शंकरापासून समर्थांपर्यंत जे रामनाम घेत आलेले आहेत आणि म्हणून ते सामर्थ्यवान आहे, त्यांनाही तुम्ही जुमानत नाही. महाराज चिडून बोललेले, राम नाम काय घ्यायचं, सगळ्यांना काय देता. विद्वानांना तुम्ही निराळा मंत्र दिला पाहिजे. आता गायत्री पुरस्चरण झाले, तुमच्या व्यक्तिमत्वाने प्रभावित होऊन आमच्यापैकी काही जणांना तुमच्याकडून अनुग्रह घ्यावासा वाटतो, पण तुम्ही आम्हाला रामनामच देणार. हो म्हणाले, रामनामच देणार. आणि मग पहिली जी विप्रसभा झाली त्यावेळेला त्यांनी आणलं होतं धाकट्या रामाच्या, ते केलेलं होतं. आणि त्यांना विप्र बोलवले होते, निरनिराळ्या ठिकाणचे असे त्या कानडी विप्र एकदा बोलवले होते. आणि त्यांचाही विरोध, त्यांचा तर जास्त कट्टर विरोध होता, सगळ्यांना रामनाम द्यायला. म्हणाले अधिकाराप्रमाणे द्यायचा ना, अधिकाराप्रमाणे. म्हणाले राम नाम तुम्हाला काय वाटतं. महाराजांनी या दोन्ही विप्रसभेत एकदा तर त्यांनी विप्रांचंच वर्णन केलेलं आहे, ते नंतर बघूया. पण पहिली विप्रसभा जी झाली त्याच्यात महाराजांना प्रश्न विचारला, राम कोण आणि रामनामाला काय अर्थ आहे. मंत्रच नाही आहे, राम हा शास्त्रीय मंत्रच नाही आहे. त्यावेळेला महाराज चिडले. आत्तापर्यंत शांत असलेले महाराज हा प्रश्न ज्यावेळेला एका विप्राने विचारला त्यावेळेला उसळून म्हणालेले आहेत. काय म्हणालात? राम हा मंत्र नाही. अरे, वेदाच्या आरंभी जो ओंकार असतो, ओम, तोच राम आहे आणि तेच नाम आहे. एक गोष्ट सांगितली जाते की एक अत्यंत चांगले वैदिक किंवा असं आपण गुरु म्हणूया की चारही वेदांवर ज्यांचं प्रभुत्व आहे, त्यांच्या एका विद्यार्थ्याला वाटतं की गुरुजींच्याकडे जे होतं ते शिकवून झालं, म्हणून तो गुरुजींना म्हणतो की मला तुम्ही आता निरोप द्या, माझी परीक्षा घ्या सगळी,
आणि त्यावेळेला बरीच तोंडीच असायची परीक्षा. कारण अशा काळात या गोष्टी होत्या की ज्या काळात स्क्रिप्ट नव्हती, ओरल ट्रॅडिशन म्हणतात त्याला, मौखिक परंपरा, आणि म्हणून शुद्ध उच्चार आजपर्यंत आलेले आहेत. आज मुद्रण दोष जर बघाल तर कुठलाही मंत्र आपल्याला शुद्ध आढळणार नाही. प्रिंट केलेला, छापलेला, तो तोंडातून आला, गुरुच्या तोंडातून शिष्याकडे, तो शिष्य गुरु होतो, त्याच्यातूनही ती गुरु शिष्य परंपरा आहे. तर तो म्हणतो की मला तुम्ही परीक्षा घ्या, मला निरोप द्या, मी आता माझा स्वतंत्र आश्रम स्थापन करीन, म्हणजे मी स्वतः गुरु होईन. ते म्हणाले हो, उद्या सकाळी आपण तुझी परीक्षा घेऊया, लवकर स्नान करून घे. त्याप्रमाणे पहाटे स्नान करून आलेला आहे. गुरुजींच्या लक्षात आलेलं की ह्याला अहंकार झालेला आहे. ह्याचं जे पाठांतर आहे ना, ती नुसती पोपटपंचे किंवा शाब्दिक पाठांतर आहे. वेदांचं जे मर्म आहे, वेदातला जो चैतन्य आहे किंवा संदेश आहे, चैतन्य संदेश, तो नाहीच आहे ह्याला कळलेला. म्हणून सकाळीच मला म्हणाले निरोप आलं, मला जायला पाहिजे, पण तुला घाई झाली ना, आज आपण तुझी परीक्षा घ्यायची ठरवली ना, मी तुम्हाला ज्या ज्या वेळेला शिकवत होतो त्यावेळेला मी या झाडाखाली बसून, झाडाला टेकून बऱ्याच वेळेला शिकवायचो, पण तुम्हाला जे मी शिकवलंय ते सगळं या झाडाने सुद्धा शिकलेलं आहे. तू या झाडाखाली बसून सगळे वेद म्हण. तुझ्या म्हणताना, तुझ्या पठणात, उच्चारणात जर कुठे चूक झाली तर या झाडाचं एक पान गळून पडेल. संध्याकाळी आल्यानंतर मी पानं मोजेन ना, आणि पानं जास्त असतील तर तुला अजून राहायला पाहिजे ना इकडे. एकही पान गळलं नाही, अरे मी तुला सांगेन चल आपण आता आलिंगन देऊया, आपण एक कक्ष झालो, समकक्ष, आणि तू जाऊ शकतोस. ठीक आहे. गुरु निघून गेले आणि हा वाचायला बसला. त्याने पहिलेच ऋचा म्हणले, म्हणजे म्हणतात ना अग्निमिळे पुरोहितम वगैरे सुरू केले, आणि झाडाची सगळी पानं गळून पडली. तो वरती बघतो, तो वृक्ष निष्पर्ण झालेला आहे. तो माझं काय चुकलं, अजून पहिली सुद्धा ऋचा मी म्हणलेली नाहीये, आणि सगळी पानं कशी गळून पडली. संध्याकाळी गुरु आले, झाड तर निष्पर्ण, आणि हा खाली मान घालून उभा. ते म्हणाले पहिली ऋचा म्हणण्यापूर्वी त्याच्यात माझी काय चूक होणार होती नाही ना, आणि चूक झाल्यानंतर एक पान गळून पडणार होतं ना, मग सगळीच पानं काय गळून, तू कसं म्हणलं सुरू कर. आणि त्यांनी अग्निमिळे पुरोहितम सुरू केलं. अरे म्हणाले हीच की तुझी चूक, हरी ओम म्हणला नाहीस तर. हरी ओम म्हणल्याशिवाय, नाम घेतल्याशिवाय वेद पठण नाही सुरू करताय, हीच तुझी चूक झाली. आणि झाड म्हणला ही पहिलीच जर चूक आहे तर पुढे ऐकण्यात काय अर्थ आहे. सगळी पानं गळून पडली. घाबरू नकोस, या झाडाला पुन्हा पानं येतील, पण लक्षात ठेव. महाराज म्हणाले असं आहे. आणि मग ते म्हणाले की तरी सुद्धा आम्हाला पटत नाही. ते म्हणाले माझ्या रामाला, रामाच्या नामाला जे तारक मंत्र आहे, जो सिद्ध मंत्र आहे, त्याला पुरावा काय मागता. हा शास्त्रीय मंत्र आहे की नाही. आणि महाराजांचा तो आवेश बघितला, महाराजांच्या चेहऱ्यावरचे ते तेज बघितलं, आणि सगळ्यांनी मान्य केलं की तुम्ही म्हणता ते खरं आहे. आणि बऱ्याच विप्रांनी महाराजांना शरण जाऊन राम नामाचा अनुग्रह सुद्धा घेतला. ही पहिली विप्रसभा. दुसऱ्या विप्रसभेत असंच झालं. महाराजांनी त्यावेळेला सांगितलं मी तुमच्याबद्दल आदर व्यक्त करून सांगतो. पूर्वी पर्जन्य सूक्त म्हटलं की पाऊस पडायचा. आज जर पर्जन्य सूक्त कंसात तुम्हा मंडळींनी महाराजांना म्हणायचं तर जर पर्जन्य सूक्त म्हणलं तर साधा वारा सुद्धा सुरू होत नाही. काय ढग येणार आहेत आणि काय पाऊस पडणार. आज जर ज्यांना आपण विप्र म्हणतो त्यांचे जर गुण आपण बघितले, नको ते खातात, नको ते पितात, वाटेल ती व्यसनं त्यांना आहेत, आत्मिक शक्ती नाहीये. आणि गायत्री मंत्र वगैरे ते तुम्ही म्हणता तो बरोबर आहे, तो मंत्र पठणासाठी आहे, उपासनेसाठी नाही आहे. उपासनेसाठी राम मंत्र आहे ना, हाच मंत्र आहे. त्यावेळेला ते म्हणाले की तुम्ही सांगता त्याला आम्ही वेदांची आज्ञा प्रमाण म्हणतो. याला वेद प्रामाण्य किंवा श्रुती प्रामाण्य आहे का. प्रामाण्य म्हणजे संदर्भ आहे का, मान्यता आहे. वेदांची किंवा श्रुतींची मान्यता आहे का. महाराज हसले. त्यांनी कदाचित टाळी वाजवली असेल. मला माहित होतं तुम्ही हा प्रश्न विचारणार आणि मला निरुत्तर करणार. मी तयारी करून आलेलो आहे. अथर्व वेदात एक उपनिषद आहे. उपनिषद म्हणजे श्रुती. तुम्हाला वेदांचं प्रामाण्य पाहिजे, वेद अथर्व वेद. श्रुतींचं प्रामाण्य पाहिजे, ही श्रुती. त्याचं नाव आहे कली संतरण उपनिषद. संस्कृतमध्ये म्हणाले मला वाचता येत नाही म्हणून आमच्या रामशास्त्री गिजरे बाबांना मी आणलंय. मी तयारीनं आलोय, कारण हा मला निरुत्तर करणारा शेवटचा गुगली बॉल जसा असतो ना तसं तुम्ही टाकणार हे माहीत होतं मला.
आणि ते उपनिषद काय ते वाचून त्याचा संदेश काय ते पाहून आपण थांबणार आहोत. कली संतरण उपनिषद अथर्व वेदांतर्गत. सगळेजण कानटोव करून ऐकायला लागले. सर्व लक्षात ठेवा, सर्व श्रुती रहस्य गोप्यम तत्शृणु. ऐका, सगळ्या श्रुतींचं वेदांचं जे रहस्यातलं रहस्य, राजविद्या राजगुह्य वगैरे आपण म्हणतो ना, तसं श्रुती रहस्य गोप्यम तत्शृणु. ऐक, येन ज्याने कली संसारम तरिष्यसे. महाराजांनी सांगितले 4 युग आहेत. पहिले जे युग सत्ययुग, त्यात हजारो वर्ष तप केला आणि नंतर त्यांच्यासमोर देव प्रकट झाले किंवा ते स्वतःच देवासारखे त्या प्रभावी बनले, ऋषी वगैरे. तप हा सत्ययुगातला मंत्र होता किंवा सत्ययुगातलं सूत्र होतं तप. त्रेतायुग, आता तप करणं लोकांना अवघड झालं, कारण लोक संसारी वगैरे बनायला लागले, म्हणून यज्ञ सुरू झाले. अनेक राजे लोक यज्ञ करायचे. रामाचा तर जन्मच यज्ञातून आहे. आणि रामाने शेवटी, ज्याच्यात सीता रामासमोर वाल्मिकीने उपस्थित केली, आणि हीच तुझी पत्नी आणि ही 2 तुझी मुलं. सीता म्हणाली की रामा आता निरोप घेते, आणि म्हणून ती भूगर्भात जाते. त्यावेळेला राम यज्ञच करत होता, आणि त्या यज्ञ प्रसंगीच हे कुशल व रामायण गाती. लक्षात ठेवा, हेच होतं. आणि म्हणून काय झालं की ज्या वेळेला हे कली संतरण उपनिषदाचं सांगितलं की सर्व श्रुती रहस्य गोप्यम तत्शृणु येन कली संसारम तरिष्यसी, म्हणून सांगितलं. द्वापर युग हे कृष्णाचं युग आहे. त्या काळात पूजा अर्चा जास्त, षोडशोपचारे पूजा, 32 उपचारांची पूजा, विधींची पूजा, यथा सांग यथा विधी, हे सगळं सुरू झालं ते कृष्णाच्या काळात द्वापर युगात. आपण सगळे कलियुगात आहोत. या कलियुगात तरुण जाण्यासाठी, कली संतरणासाठी नाम हेच सांगितलेलं आहे. आपण कालही बघितला होता श्लोक, आजही तो श्लोक बघून थांबणार आहोत. पण लक्षात ठेवा, भगवत आदिपुरुषस्य नारायणस्य नामोच्चार मात्रेण निर्धूत कली भवती. जो आदि नारायण आहे, त्या आदि नारायणाच्या नामाच्या नुसत्या उच्चारण, नामोच्चारण काय होतं, नामोच्चारण मात्रेण निर्धूत कली भवती. नुसता उच्चार जरी केला, उच्चारण जरी केलं तर निर्धूत कली, म्हणजे कलियुगात जे निरनिराळे आपल्याला कल्मश लागतात, कली कल्मश किंवा कलिमळ म्हणतो, निरनिराळ्या प्रकारची दूषित, प्रदूषित, हीन असे आपल्या मनातल्या अवस्था किंवा भाव, ते सगळं निर्धूत कली शुद्ध करतं तुम्हाला. नाम, फक्त आदि नारायणाचं नाम आणि त्या नामाचा उच्चार मात्रेण, लक्षात ठेवा, तुम्ही निर्धूत कली भवती. नातो परत, ह्याच्यापेक्षा आणखीन चांगला कलियुगात तरुण जाण्यासाठी उपाय नाही. नातो परतरोपाय सर्व वेदेषु दृश्यते. तुम्ही वेदांचं प्रामाण्य काय विचार तुम्हाला, सर्व वेदात ह्याच्यापेक्षा दुसरा कलियुगात तरुण जाण्यासाठी. आणि आपण आजच्याच युगाची चर्चा करतोय ना, 28 युगांची कशाला साक्ष काढायची, आणि साक्ष काढली तरी पंढरपूरला नामच आहे, आणि नाम ऐकतच हा थांबलाय आमचा विठ्ठल. तो सांगितलंय त्यांनी रुक्मिणीला, कधी येणार वैकुंठाला. नाम थांबली, एक नाम थांबलं, दुसरं थोडी जरी मला फट मिळाली, गॅप, त्या गॅपमधून निसटून मी येतो की नाही ते बघ. पण यांचं विठ्ठल ठल 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 चालूच आहे, थांबलेलंच नाही आहे. आणि म्हणून तो बिचारा थांबलाय, त्याला तेच आवडतं. हेच सांगितलेलं आहे सर्व वेदेषु. आणि पुढे काय, नातो परतरोपाय सर्व वेदेषु दृश्यते. कुठल्याही वेदात याच्यासारखा उपाय नाहीये. न अस्य विधीही. तुम्हाला म्हणून रामनाम हे कनिष्ठ वाटतं, कारण बाकीच्याला सोळं, ओळं, धूत वस्त्र, निदान स्नान, या परिस्थितीत बसा, आधी हे करा ते करा, यम असतील, नियम असतील, आसनं असतील, असं काही नाही नामस्मरणाला. एकाने विचारलं ना की याला पद्मासन चांगलं घालता येत होतं, नामासाठी चांगलं आसन कुठलं, सगळ्यांच्या देखत प्रश्न विचारतो. त्याचं अपेक्षित होतं महाराज म्हणतील पद्मासन, आणि मग त्यांना पद्मासन घालून दाखवायचं आणि श्रीराम जय राम जय जय राम. महाराजांनी सांगितलं, बाबा श्वास घेताना कुठलं आसन असतं रे. तो म्हणतो श्वास घेताना आसन, उभ्याने मी श्वास घेतो, आडव्याने घेतो, ओणव्याने घेतो, झोपून घेतो, आंघोळ करताना घेतो, जेवताना घेतो, काम करताना घेतो, मी श्वास घेतच असतो की. मग श्वासाश्वासावर नाम आपण म्हणलंय ना, नामाला आसन कुठलं, श्वासासन, दुसरं कुठे आसन नाहीये. तो शेवटपर्यंत चालणार आहे, शेवटपर्यंत नाम घे. नामाला काय देहाचं आसन आहे, देहाची अवस्था आहे, देहाची परिस्थिती आहे नाही. देह मन बुद्धीच्या पलीकडे नाम घेऊन जातं.
आणि म्हणून सांगितले की निर्धूत कली, सगळे कलियुगातली जी काही अपद्रव्य मलद्रव्य आहे ती धुवून टाकण्यासाठी नामासारखा, काल आपण शब्द वापरला होता म्हणून वापरतो, डिटर्जंट नाही. आणि शेवटी काय सांगितलेलं आहे, प्रिस्क्रिप्शन दिलेलं आहे. आतापर्यंत महात्म्य सांगून झालं, यदा सार्ध त्रिकोटीर्जपती, 3.5 कोटी जर नाम घेतलं, तदा पूतो भवती सद्यो मुच्छते. अरे जीवन मुक्ती तुम्हाला मिळेल, मेल्यानंतरची मुक्ती कशाला पाहिजे, आत्ता छान नाम घ्या, आत्ताच मुक्त व्हाल तुम्ही. नारायणाचं नाम म्हणजेच राम नाम की हे सांगितलेलं आहे. सगळ्यांची तोंड बंद झाली. महाराज म्हणाले, तुम्ही मला निरुत्तर करण्याचा प्रयत्न केला म्हणून हे उत्तर तुमच्या तोंडावर फेकून तुम्हाला निरुत्तर करण्याचा माझा उद्देश नाहीये. तुम्हाला श्रुतींचं प्रामाण्य हवंय, आहे श्रुतींचं प्रामाण्य. वेद प्रामाण्य म्हणजे श्रुती प्रामाण्य घ्या ना तुम्ही. सगळ्या वेदात सांगितलंय कलियुगात नामासारखं दुसरं साधन नाही. म्हणून मी तेच लोकांना देत असतो. अगदी सामान्यातल्या सामान्य धनगर, कुणबी, शेतकरी, अडाणी, दरिद्री, गावठी या सगळ्यांना जसं देतो तसे विद्वान, स्वतःला श्रेष्ठ मानणारे, आपल्या ज्ञानाचा अहंकार असणारे, त्यांनी सुद्धा जर रामनाम घेतलं तर अहंकार वगैरे सगळे सौम्य होतील आणि सौम्य होता होता नष्ट होतील. हे विप्रांना इतकं पटलं की बऱ्याच विप्रांनी महाराजांना नमस्कार केला आणि राम नामाचा अनुग्रह घेतला. आपण सुद्धा काय केलेलं होतं लक्षात ठेवा की काल जो श्लोक घेतला होता की हरेर नाम हरेर नाम हरेर नाम कलौ युगे. कलियुगात साधन कुठलं, हरीचं नाम हरीचं नाम हरीचं नाम. तुम्ही कुणाचंही नाम घ्या. अत्र न अस्ति एव नास्त्येव 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 गतिरन्यथा. गतीच नाहीये पुढे. हे आपण परवा पाहिलेलं होतं. मग महाराज आपल्याला काही खास सांगतात. आपण एक सहज परिचय बघूया. महाराजांनी सांगितलेले निरनिराळी उदाहरण आहेत. आठवणी सांगितल्या एकाने बघितलं, पण त्याचा उत्तरार्ध आपण नाही बघितला. एक मोठे आले होते, तुम्ही आठवणी सांगा जीवनातल्या, आम्हाला जरा कळू देत ना, चांगलं जीवन, उच्च जीवन कसं असतं सांगितल्या. आणखीन काय उरल्यात का, हो म्हणाले आणखीन उरल्यात ना, सांगितल्या. आणखीन काय उरल्यात का, हो म्हणाले मी माझ्या यशाच्या सांगितल्या, पण माझ्या अपयशा सुरू आहेत त्याही सांगितल्या. रात्री जेवणानंतर बसत असतील आठवणी ऐकायला, आणखीन काय राहिल्यात का, आणखीन काय राहिल्यात का, आणखीन काय राहिल्यात का. म्हणाले आणखीन काय राहिल्यात काय विचारता. म्हणाले अनुग्रहाची आठवण कुठे सांगितली तुम्ही. आम्ही तुम्हाला ज्या दिवशी अनुग्रह दिला ती आठवणच नाही आहे या संपूर्ण जीवनाच्या आठवणीत. म्हणजे तुमचं जीवन बदलून गेलं, दुसरा जन्म झाला, हा अनुभव आहे ना तुम्हाला. आणि म्हणूनच मरेपर्यंत रामासमोरनं आमच्या मांडीवर मरण यावं म्हणून गोंदवल्याला आलात ना तुम्ही. तुम्हाला अनुग्रहाची आठवणच नाही आहे. म्हणून जर आपल्याला आपलं चरित्र किंवा जीवनाची कहाणी कधी सांगायचा प्रयत्न आला, समजा 25व्या वर्षी मी अनुग्रह घेतलेला आहे, तर मी सांगेन 25व्या वर्षी मी अनुग्रह घेतला आणि तो दिवस ती तिथी अशी होती. अनुग्रहापूर्वी 25 वर्ष माझा जन्म झाला. अनुग्रहापूर्वी 20 वर्ष मी शाळेत जायला लागलो. अनुग्रहापूर्वी 10 वर्ष, लक्षात ठेवा, मी SSC झालो. अनुग्रहापूर्वी 5 वर्ष, असं करत 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 सांगा ना. अनुग्रहानंतर 20 म्हणजे 25, माझं शिक्षण पूर्ण झालं, माझं लग्न झालं. पण अनुग्रह 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 हा माझा प्राण आहे. अनुग्रह हे माझं हृदय आहे. अनुग्रह हा माझा श्वास आहे. अनुग्रह हा माझा प्राणवायू आहे. मग इतकं सगळं असताना आपण का घेत नाही. महाराजांची 2 वचनं एकत्र करून पाहूया. ते म्हणाले की संसारातली सगळी कामं दिवसाची संपल्यानंतर उरेल तो वेळ, 24 तास संसार केला, त्या संसारात TV बघणं, झोप, सगळ्या गप्पा, चाहड्या, निंदा, मोबाईल सगळं आलं. 24 तास 15 मिनिटं उरलीत ना, ती 15 मिनिटं पूर्णपणे समर्पित भावने, सर्वस्व दिल्यासारखे नामाला द्या ना. नामाला द्या. मी रामाला द्या म्हणत नाही. तुम्ही ओम नमः शिवाय तो ओम, ती 15 मिनिटं दुसरा कुठलाही विचार न करता नामाला द्या. हे पहिलं वचन आहे. आणि दुसरं, हे करायला दुसऱ्या कोणाचीही अडचण येणार नाहीये. आडकाठी येणार आहे ती तुमचीच तुम्हाला येणार आहे. जगातली कोणतीही शक्ती आणि व्यक्ती तुम्ही नाम निग्रहपूर्वक घ्यायला बसला तर आडवी येणार नाहीये. पण तुमचाच आळस, नामाला अजून महत्वच दिलेलं नाहीये. 3 शब्द वापरायचे. बाबा एका चर्चेत ते शब्द फक्त ऐकूया, त्याच्यावर विचार करत उद्याचा विषय सुरू करणार. नामाला आपण सुप्रीम व्हॅल्यू देतो का.
नाम ही आपल्या जीवनातली टॉपमोस्ट प्रायोरिटी आहे का, आणि नाम आपल्या जीवनातला फर्स्ट प्रेफरन्स आहे का, सर्वोच्च मूल्य म्हणजे सुप्रीम व्हॅल्यू देतो का नामाला, सगळ्यात जास्त महत्व टॉपमोस्ट प्रायोरिटी देतो का, आणि अग्रक्रम पसंतीचा प्रेफरन्स फर्स्ट प्रेफरन्स नामाला देतो का. आणि ही उत्तरं जर मिळाली तर आपल्याला उरलेले दिवस महाराज आणखीन काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतील. महाराज आपण माध्यम आहोत, महाराजच बोलतायत असा हा सत्संग आहे त्या ठिकाणी ताट बसून डोळे बंद करूया. शांत. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते, मनी भाविता कामना पूर्ण होती. नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती. नामस्मरे निरंतर ते जाणावे पुण्य शरीर, महादोषांचे गिरीवर रामनामे नासती.